नमस्कार। बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। नांदुरा नगर परिषद प्रभाग 12 मध्ये प्रचंड चुरस। समाजवादी पार्टीची शबनम शाकीर आघाडीवर, विजय झाल्यास श्रेय आझाद पठाण यांच्या रणनीतीला। नांदुरा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील निवडणूक वातावरण तापले असून यंदाची लढत अधिकच तीव्र झाली आहे। अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर प्रभागातील मुख्य सामना गायत्री खेडकर काकोट विकास आघाडी विरुद्ध शबनम मोहम्मद शाकीर समाजवादी पार्टी सायकल असा स्पष्टपणे दिसून येतो। अधिकृत उमेदवारांची यादी प्रभाग 12 1 खेडकर गायत्री गोपाल काकोट विकास आघाडी 2 झाबरे नेहा जगदीश कमल चिन्ह 3 शबनम मोहम्मद शाकीर समाजवादी पार्टी सायकल 4 येनकर लक्षम गजानन धनुष्यबाण 5 शाईन परवीन मोहम्मद सईद बिदेचे खांब। समाजवादी पार्टीकडून सर्वाधिक चर्चेत शबनम मोहम्मद शाकीर। प्रभाग 12 मध्ये समाजवादी पार्टीची पकड झपाट्याने मजबूत होत आहे। शबनम शाकीर यांच्या प्रचाराला लोकांचा मोठा प्रतिसाद असून महिला मतदार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांची छाप वाढत आहे। विजय झाल्यास सर्वात मोठं श्रेय कोणाला? युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण। समाजवादी पार्टीच्या विजयामागे सर्वात मोठं योगदान युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांचे मानले जात आहे। आझाद पठाण यांची आक्रमक राजकीय रणनीती, ताबडतोब सभा, मीटिंग व रणनीतीमध्ये बदल, डोर टू डोर मोहीम स्वतः पाहणी करून मजबूत केली। प्रभागातील तरुणांना एकत्र करून जोरदार रॅल्या काढल्या। गैबी नगर येथील जाहीर सभेत घेतलेले आक्रमक भाषण विशेष ठरले। त्या भाषणानंतर वातावरण समाजवादीच्या बाजूने झुकल्याचे नागरिकांचे म्हणणे। आझाद पठाण यांच्या नेतृत्वाखाली शबनम शाकीर यांचा प्रचार प्रभागात सर्वाधिक जोमात दिसत असून त्यांच्या उपस्थितीमुळे सायकल चिन्हाला मोठा वेग मिळाला आहे। निष्कर्ष, सायकलचा वेग वाढला। प्रभाग 12 मध्ये समाजवादी पार्टीचा सर्वात मजबूत आवाज म्हणजे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण आणि शबनम शाकीर विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्या तर त्यामागे मोठा वाटा आझाद पठाण यांच्या यशस्वी राजकीय रणनीतीचा असेल हे निश्चित। गैबी नगर के सम्मान में समाजवादी साइकिल गए भाई चले